तर आज आम्ही गांडूळ खत हे ऊस शेतीमध्ये वापरल्याने कोणते फायदे होतात ही चर्चा करणार आहोत। तर गांडूळ खत जे आहे हे ऑर्गॅनिक खत आहे। तर ज्यावेळी आपण गांडूळ खत ऊस शेतीमध्ये वापरता तर उत्पादनामध्ये वाढ होते। ऊस शेतीच्या सुरुवातीपासून आपण जर गांडूळ खत वापरला तर आपल्याला खूप छान पद्धतीने ऊसामध्ये वाढ होते आणि ऊसातले जे पेरं असतात त्या पेरांचा अंतर जो आहे तो खूप छान पद्धतीने वाढतो। त्याच्यासोबतच ऊसामध्ये जाडी खूप छान पद्धतीने होते आणि त्याच्यासोबतच ऊसामध्ये वजन देखील खूप छान पद्धतीने होतं। तर ह्या पद्धतीने गांडूळ खताचे फायदे आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या खूप छान पद्धतीने वाढते आणि त्याच्यासोबतच सॉइल हेल्थ खूप छान पद्धतीने इम्प्रूव्हमेंट होते। तर त्याच्यासाठी आपण गांडूळ खत वापरणं खूप महत्त्वाचं आहे। सॉइल वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणतो आपण, म्हणजे मातीची पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता असते ते वाढवण्याचे काम गांडूळ खत करतात। त्या कारणाने आपण गांडूळ खत हे वापरणं खूप गरजेचं आहे। ज्यावेळी उन्हाळ्याचा दिवस असतो त्यावेळी पाण्याची गरज खूप असते, त्यावेळी आपण एकदा पाणी दिला तर त्या पाण्याला पकडून ठेवण्याची क्षमता किंवा धरून ठेवण्याची क्षमता जी मातीची आहे ते वाढवण्याची काम हे गांडूळ खत करतं। तर आपल्याला त्याचा फायदा हा उन्हाळ्यामध्ये होतो। तर ह्या पद्धतीनं गांडूळ खताचे फायदे आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, गांडूळ खत जे आहे ते नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, मायक्रोन्यूट्रिएंट ह्या पद्धतीने सर्व प्रकारचे न्यूट्रिएंट जे आहेत हे सर्व न्यूट्रिएंट गांडूळ खतामध्ये असतात। हे न्यूट्रिएंट ऊसाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असतात। तर ह्या पद्धतीनं गांडूळ खत वापरल्याने खूप छान पद्धतीनं ऊसामध्ये वाढ होते सुरुवातीपासून आणि त्याच्यासोबतच आपल्याला उत्पादन देखील खूप छान पद्धतीने भेटतं। तर आपण गांडूळ खत जे आहे ते बेसल डोस मध्ये वापरू शकता। गांडूळ खत जे आहे ते आपण बाग भरणीमध्ये वापरू शकता, भरणीमध्ये वापरू शकता किंवा पावसाळ्याचा डोस जो आपण देतो त्यावेळी पण आपण गांडूळ खताचा वापर करू शकता। आणि त्याच्यासोबतच ऊस शेतीला ज्यावेळी आपण लागवड देता त्यावेळी लागवड आणि गांडूळ खत आपण मिक्स करून वापरू शकता। गांडूळ खत ऊस शेतीमध्ये वापरणं खूप गरजेचं आहे। हे ना माती सुधारते, त्याच्यासोबतच ऊसामध्ये उत्पादन देखील वाढतं। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।